पण येशू पाण्यावरती का चालला? पाण्यावरती चालण्यासाठी कोणतं सामर्थ्य? सायन्स मध्ये सांगितल्या पद्धतीनं तो कशा पद्धतीने हलका झाला ती गोष्ट आम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. आणि त्याचं टायटलच तुम्ही बघितलं ना, येशू डोंगरावरती प्रार्थनेला गेला. लक्षात घ्या, जर तुम्हाला पाण्यावरती तरंगायचंय, जर तुम्हाला लाटांमध्ये मिसळून न जाता तुम्ही साक्षमय जीवन जगावं असं तुम्हाला वाटतं, तर त्याच्यासाठी तरंगण्याच्या अनुभवाकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला हलकं होण्यासाठी प्रार्थनेच्या खोलीमध्ये जावं लागतं. प्रार्थना तुम्हाला हलकी बनवते. तुम्हाला समजतं का? ज्यास एखादा मनुष्य पुष्कळ प्रेशर मध्ये येतो ना, आणि मग त्याला कोणीतरी व्यक्ती भेटली ना, मग तो आपल्या मनातलं सगळं सांगितल्यावर पहिला त्याचा शब्द काय तो? आता मन हलकं झालं. येशूला सुद्धा हलकं व्हायचं होतं. कशासाठी? त्याला माहिती होतं की ज्या वेळेस तो समुद्रावरती आणि त्याचे शिष्य गेलेले असणार आहेत ना, समुद्रामध्ये वादळ येणार आहे. कारण त्याला सगळं माहिती असतं. जसं आम्ही पाहतो, पेत्राला म्हटला, त्याने विचारलं कैसरला कर देणं योग्य आहे का? त्यास येशू म्हटला, पेत्राला जा, गळ टाक, त्या गळामध्ये एक मासा सापडेल, त्या माशाच्या पोटामध्ये 2 नाणे असतील, एक काढून कैसरला दे, एक दानकोशामध्ये टाक. म्हणजे येशूला मासा पण माहिती होता आणि पोटातली नाणी पण माहिती होती. मग येशूला हे पण माहिती होतं आता शिष्य नावेमध्ये आहेत, नावेमध्ये गेल्यावर वादळ येणार आहे, या वादळाला मला धमकवायचंय आणि त्यांना प्रॅक्टिकल डेमो द्यायचा आहे. तो डेमो काय? मी पाण्यावरती चालतो आणि तुम्हाला सुद्धा या भूत आणि भविष्यामध्ये मी गेल्यानंतर अनेक लोकांसमोर पाण्यावरती चालण्याचा अनुभव काय तो तुम्हाला लोकांना शेअर करायचा आहे. लक्षात घ्या, येशूनं पाण्यावरती चालण्याच्या अनुभवाच्या अगोदर बायबल सांगतं तो डोंगरावरती गेला आणि आपल्या बापा संगती बोलला. कारण त्याला ठाऊक आहे जडत्व घेऊन पाण्यावरती मी तरंगू शकत नाही, परंतु येशू हलकं होण्यासाठी डोंगरावरती जाऊन प्रार्थना करू लागला. जे लोक आपल्या देवाशी बोलत नाहीत, जे लोक प्रार्थना करत नाही, जे लोक आपलं मन देवासमोर उघडं करत नाही, ते जगामध्ये डुबून जाणार आहेत, बुडून जाणार आहेत. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना कराल ती प्रार्थना तुम्हाला तरंग ठेवणार आहे. ती प्रार्थना तुम्हाला बुडू देणार नाही. ती प्रार्थना या जगातलं असणारं जडत्व काढून टाकते. ती प्रार्थना तुम्हाला वर्षा अनुभवामध्ये घेऊन जाते. शास्त्र सांगतं येशू वर डोंगरावरती गेला, कारण त्याला माहितीये वर गेल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही बघितलं ना, अंतराळामध्ये गेल्यावर तिथलं गुरुत्वाकर्षण कमी होतं, नाही का?